गुड मॉर्निंग. जसं की सांगितलं होतं, मी तात्काळ गावी आलेलो. सो आज त्या तात्काळ सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. कोणीही मुंबईला जातो त्या चाकरमान्याला गावची काही ना काही भेट नक्की गावाकडून मिळते. आज पप्पांनी मला स्वतः राबून मेहनतीने उगवलेली भेंडी, चवळीची कोवळी पानं भाजीसाठी दिली. खरंच स्वतःच्या मातीत पिकवलेलं अन्न खायला नशीब लागतं. काका पण पप्पांच्या सोबतीने झाडांची काळजी घेतो. पप्पांनी आईसाठी एक फूल घेऊन जायला दिलं. आशिष पण माझ्यासाठी स्वतःच्या घरची भाजी भेट म्हणून द्यायला आला. पप्पांनी पूस भाजीसाठी छोटू फणस दिले. या सगळ्या भेटीसोबत आठवणीचं गाठोडं बांधून मी घराला, ऑस्टिन, बगीरा, सँडी, काका, झाडांना सगळ्यांना बाय बाय करत निघालो. काका स्कूटीने मला स्टेशनला सोडणार आहे. गावचे दिवस हे माझ्यासाठी गोल्डन डेज असतात. स्वच्छ हवा, सुंदर निसर्ग, मोकळं आभाळ, नदी, पक्षी सगळंच भारी आहे. वाटे त्या काकांकडून आत्यासाठी लाल माठची भाजी घेतली आणि कणकवलीत धावती आत्याला भेट दिली. आत्याला भेटून मी थेट कणकवली स्टेशनला पोहोचलो. स्कूटीवरून आल्यामुळे हा असा अवतार झाला. स्टेशनला पावसकर टी स्टॉलवरून काही लाडू भेट म्हणून घेतले आणि बाजूला असलेल्या स्टॉलवरून पुरणपोळी, झुणका भाकर घेतली. ट्रेन अर्धा तास लेट होती. थोडी भूक लागली म्हणून पपाया खाऊन घेतला. एक दिवस या वंदे भारतने गावी यायचा प्लॅन करेन. साधारण 12ला मांडवी ट्रेन आली. सगळ्या बॅगा घेऊन रेडी झालो आणि ट्रेनमध्ये चढलो. साधारण 1:30ला जेवणाचा ब्रेक घेतला. बाजूवाल्या कोकणी गाववाल्यांशी गप्पा मारत जेवण केलं. जेवण करून थोडा वेळ झोपलो. बघता बघता लाईट दिसायला लागल्या तेव्हा कळलं मुंबईला आलो. मी 9:30ला फायनली दादरला पोहोचलो. अमोल मला स्टेशनला घ्यायला आला. तुम्ही सगळ्यांनी माझ्या व्हिडिओजवर खूप प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू. माझ्या इतर व्हिडिओजवर पण असंच प्रेम कराल याची मला खात्री आहे. आणि माझे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.